तो पहिल्या चेंडूवर बाईची धाव नक्कीच लगावली गेली. आपण पाहू शकाल त्यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळला गेला आणि सलामी बॅटर होते. दुसऱ्या चेंडूवर नक्कीच बाद झाले. 0 चष्मा घालून बॅक थोडं उत्सव थोडासा स्पीडअप करा. उत्सव धावत आहे लगेच कारण की बॅटर आउट झालाय. आपण आमच्या मान्यवर आहेत केतनदादा राऊत, त्यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. या लगेच दीपकची संकेत तिकडे असतील मायक्रोफोनवर. दीपक सर. सर आमचे केपीएलचे उपाध्यक्ष केतनजी राऊतसाहेब आपल्याबरोबर जोडतात आणि निश्चितच आमचे परम मित्र आहेत. ज्युनियर कॉलेजला आम्ही 11वी 12वी असताना मी जेव्हा सीआर व्हायचो तेव्हा हे मला मतदान करायचे. निश्चित तो देखील त्याची मित्रता बघायला मिळते. आणि इथे लहानपणापासून वाढताना आणि चांगला क्रिकेट खेळताना ज्याचे असंख्य एनिमी लेदरच्या बघितला तो खेळ तुम्हाला बघायला मिळतो. उत्सव कोती आपण पाहतात. वेल प्लेड, ब्युटिफुल बॅटिंग बेटा. बाकी काय सांगितलंय तुला ते माहिती आहे, परत मी सांगणार नाही. पण अफरातून बॅटिंग करायला बघितलंय. मुंबईच्या असेक मध्ये गाजवताना अंडर-14 पासून अंडर-16, अंडर-17, अंडर-19 ज्याने गाजवलं होतो असं कुठे तुम्हाला बघायला मिळतं. मोठमोठ्या कोचेस त्याचे कौतुक केलंय मुंबईचं. मग तुम्ही आझाद मैदान, क्रॉस मैदान, अफलातून आणि सर्वात चांगला आमचा पीडीटीचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून याची निवड केली गेली. मुंबईचे प्रत्येक मैदान गाजवलेत. कांगालिकमध्ये खेळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये कसं म्हणाल किती एन्जॉय केला आपण. गतवर्षी बघितलं तुम्ही, आत्ता रिसेंटली एका मध्ये पण कसा एन्जॉय केला ह्या विकेटबद्दल काय म्हणाल. बेटेगावला मी पहिल्यांदा खेळतोय. खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला मला. ऑल दी बेस्ट. जाऊया आपण लेदरच्या मॅचेस खेळत राहा, कारण पुढे क्रिकेट पुढे खेळायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा तुमच्या गावातून, मुंबई संघातून. तुम्ही आता कोणत्या संघातून खेळाल, इथे कोणत्या क्लबमधून खेळतात. आता माझ्या उद्यापासून एमसीएच्या मॅच चालू आहेत. कोणत्या मैदान होणार आहेत. पीडीटीएसला. ओके, ऑल द बेस्ट. पुढच्या तुमच्या शुभकामनासाठी बघूया. म्हणजे असा गुणी खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मुंबईचे एमसीएच्या मॅचेस खेळताना निवड झालाय आणि लहानपणापासून वडिलाचा हात पकडून वय वर्ष 18 असताना खेळला आणि उत्कृष्ट क्रिकेट पण असंख्य शतक आहेत त्याच्या नावात. अंडर-14, अंडर-16 आपण बघितलं. जाऊया युसुफ सय्यद यांच्याकडे. तर मग जितेश माछी आले. पहिल्याच चेंडू त्याने फेस केला. पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहू शकाल. धावफलक लगावले ती म्हणजेच 5 धावा, 3 चेंडू आणि 5 धावा धावफलक लगावल्या गेल्या पाहू शकाल. यावेळेस ऑन साइडला फटका तर सुरेख खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडू खाली आलात आणि सुरेख झेल टिपला गेला. फलंदाज जितेश माछी बिल्ला बॅक टू डगआउट. दुसऱ्याकडे 5 धावा आहेत मात्र 5 धावा फरक. 4 चेंडू 5 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन आहे. बघूया आपण आजच्या दिवसामधला जो संघ क्वालिफाय झाला सुपर 6 मध्ये एमजे टायगर, दांडेपाडा टायगर सारखे ते खेळले. प्रत्येक खेळाडू दहाडलाय मैदानाच्या आतमध्ये. खास करून उत्सव कोतीनी, कल्पेश हडल, रसल मसल आपल्याला पाहायला भेटला. मागील सामन्यामध्ये 105 धावा सांघिक बनवले, त्याच्या 60 धावा. उत्सवच्या त्या 24 धावा बनवल्या होत्या. 6 चेंडूमध्ये कल्पेश हडलने 10 धावा बनवले होते. म्हणजेच पाहू शकाल बॅटर साईश 8 धावा बनवले होते. म्हणजेच त्यावेळेस एकदम नक्कीच परिपूर्ण केले जाते. आपल्याला एक प्रोसेस होते. निरंजन घरत प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या. निरंजन दादा घरत आपल्याला कॉल आहे. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. निरंजन दादा घरात आपण या. विपुल घरे त्यांची संपर्क साधा लगेच. ऑफसाइडला फटका तर सुरेख खेळलाय आणि हा चौकार नक्कीच आलाय. गौरव मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिल्या षटक संपल्या गेल्या. एका षटकात समाप्तीनंतर धावांची गोष्ट धावा आहेत त्या 10 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. इकडून जर चांगली धावसंख्या उभारली गेली
एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. कारण की मागील सामन्यामध्ये कुठे ना कुठे जेव्हा पहिले सामने दोन्ही संघ खेळले एका संघाने 56 धावा बनवल्या होत्या. तो म्हणजेच AR11 वाळवे संघात ते डिफेंड करता आले नव्हते आणि एका संघाने 94 धावा खर्च केल्या होत्या ते त्यांना चेस करता आले नव्हते. परंतु यावेळेस उलट झालाय. बॅटिंग मान संघाकडे वाळवे संघ गोलंदाजी करतात. या सामन्यामध्ये वाळवे संघाला धावा चेस कराव्या लागतील. इकडून जर मान वॉरियर्स संघाने एक चांगला धावफलक लगावला 70-75 धावा लगावले एक चांगले बॅटल आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कृपेश पाटील संघाचा संगणक दुसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाजी मार्कवर. एका षटकात समाप्ती 10 धावा 2 चौकार नक्कीच झाले. 2 गडी बाद झाले आणि 2 सिंगल आपल्याला पाहायला भेटले. चला सामना सुरू करा. रोहन यावर स्ट्राईकवर असणार आहे. त्यांनी मागील सामन्यामध्ये हॅट्रिक षटकार लगावले होते. चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस कट केला गेला. खेळाडू चेंडू खाली येतोय आणि सचिन करतोय चुकी. चेंडू निघून जातोय डीप थर्डमॅनला 4 धावांसाठी. नक्कीच झेल आला होता परंतु झेल झुकारून दिला असं म्हणावं लागेल ST बांधवाच्या भाषेमध्ये. यावेळेस ऑन साइडला स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सफर परंतु पाहू शकाल चेंडू 6 धावा. नक्कीच वाऱ्याच्या अनुषंगाने चेंडू थांबला अशा पण रोहनची बॅट खूप सुरेख बोलते. पासोळ क्रिकेटसाठी खूप सुरेख खेळतो हा खेळाडू. निरंजन दादा घरात आलेले आहेत. नक्कीच निरंजन दादाने सांगितलं होतं उत्सववर नजर असणार आहेत पण उत्सव जी खेळी साकारली ती खूप सुरेख होती. 2 जीवनदान एका षटकामध्ये त्याला दिले. तिकडून त्याची खेळी बहरली आणि एक मोठं लक्ष लगावलं. ते नक्कीच गावदेवी खेरापाडा संघाला टाळता आला नाही. परंतु रोहन यावेळेस मैदानाच्या त्याला झेल सोडला होता मागील चेंडूवर. का बॅटे पुश केले गेले. ऑफ साइडला खेळाडू आहे. डीप मध्ये चेंडूवर आला. चेंडूला फुल करण्याचा प्रयत्न केला जाईल. तोचा फंबल झालेत परंतु एकेरी धावांनी मानावा लागेल समाधान. धावसंख्या 1 होते. धावसंख्या 21 21 धावा धावफलकावर. नक्कीच कृपेश पाटील आला तर पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती. झेल टिपण्याची वर सचिन चुकी केली. झेल सोडला. तिकडून एक षटकार सुद्धा आला. एक चौकार आलाय. 3 चेंडू 11 वर बॅटिंग करते रोहन. मागील सामन्यामध्ये पाहिलं तर झेल सोडणं किती महाग ठरू शकते आपल्या संघाला आणि ते दर्शवलं गेले उत्सुकतेच्या माध्यमातून. त्यावेळेस वेगळ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न होता गौरव घरे त्यांचा परंतु पाहू शकाल एक धाव नक्कीच आली. बॅटचा हँडल नक्कीच लगावलाय. सरप्राईज झाले स्वतः बॅटर. एक सिंगल नक्कीच आला. धावसंख्या 1 पुढे 6 होती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22-22. यावेळेस व्हाईट बॉल पण दर्शवत असताना धावफलक 1 पुढे 6 होते. धावसंख्या 23 धावा. तर बघा आपण चेंडूची गोष्ट केली. 4 चेंडू धावांची गोष्ट केली. धावा आहेत 23. या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या. 2 सिंगल 1 वाईड 1 चौकार षटकाराच्या मदतीने अजूनही येणारे 2 चेंडू खेळ बाकी असलेल्या षटकामध्ये. पाहू शकाल ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू झाला. खेळाडू आले शॉट मिळवला परंतु तेवढंच वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे 6 होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावल्या गेल्या 24 धावा. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. पराग हाडळ नक्कीच सामन्याचा आनंद घेतात. मान वॉरियर संघाचे ऑनर आहेत. आमच्या कॉम्बॉक्स कडून थोडासा चिंतित आहेत आणि उन्हामध्ये स्वतःला नक्कीच तापत असताना पाहू शकाल स्मार्ट बॉय म्हणून त्याचे पाहिलं तर मानला बिलॉंग करणारी पराग हाडळ आहेत. तसंच मयूर धोदडे असतील आणि पाहू शकाल राहुल पाटील असे 3 ऑनर या संघाचे आहेत. यावेळेस गौरव घरात बॅटमधून फटका सुरेख आहे परंतु तेवढे चांगला झेल टिपला गेला हास्य घराच्या माध्यमातून आणि गौरव यावेळेस बागतोडा गाऊट. गडी क्रमांक 3 बाद झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलक 24-24.
चला बॅटर लगेच पाठवा विनंतीशील मान वॉरियर्स प्लीज. दोन षटकांचा खेळ संपला गेला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलक 3 गडीच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना जितेश माची बिल्ला. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहम मोरे आपण पाहतोय मॅनफ्रॉम सालवड. गोलंदाज सज्ज होतील सचिन काटकर. आपण पाहतोय काटकसरीने गोलंदाजी करावी लागेल सचिन काटकरला. त्यांनी एक झेल सोडलाय. रोहन आहेत मैदानाच्या आत. त्यांच्या विरुद्ध त्यांना आपल्या पहिल्या षटकाचा पहिला चेंडू टाकावा लागेल. नक्कीच अप्रतिम खेळ साकारलाय दांडीपडा एमजे टायगर. महेश कोती यांचा संघ सुरेख खेळ साकारली. प्रत्येक व्हेरिएशन पाहायला भेटला. संदीपजी धोडी यांचा नक्कीच अनुभव संघाला कामी आला. संदीप धोडी आहेत तिकडे. कॉंग्रेशन संदीप आपल्या हार्दिक शुभेच्छा असतील. आपण क्वालिफाय झालात या लीग मध्ये सुपर 6 मध्ये. थोडासा बदल केला क्षेत्रक्षणामध्ये पाहू शकाल आपण. 2 षटकांचा खेळ संपला गेला. तिसरा षटक घेऊन गोलंदाज सचिन स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. AR11 वाळवे संघ क्रॉस बॅट थोडासा वेग जोरात खेळायचा प्रयत्न केला होता. डिपॅकोसला खेळाडू आहेत. चेंडूवर आले. चेंडूला फील्ड केलं गेलं. फेकी केली गेली. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. नक्कीच यश विकेट आल्यापर्यंत धावा थांबत नाहीये. कारण की 13 चेंडूमध्ये आतापर्यंत 25 धावा जमा केल्या गेल्या. 3 गडी बाद झाले. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडू बाद झाला. गौरव घरत चांगला झेल टिपला हास्य घरच्या माध्यमातून. येणारे अजूनही या षटकामधले 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी पाहू शकाल वाईट यॉर्कर करायचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला फील्ड केले गेले. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 पुढे सहसावती धावसंख्या 2 पासून धावफलक 26-26. चेंडू झाले 2. तिसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस ऑफ फ्रंटच्या बाहेर चेंडू होता. फटकाचा सुरेख खेळला. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. चेंडू डायव्हर्ट झाला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं खेळाडूच्या माध्यमातून. पाहू शकाल फेकी केली गेली. अक्षय घरत चेंडूला फील्ड करतायत. परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पासून धावफलक तब्बल लगावले 28-28. 15 चेंडूचा खेळ संपला गेला. यावेळेस ऑफ्टनच्या बाहेर चेंडू होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त एक नक्कीच लगावली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल. 1 पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29-29 धावा धावफलकावर. अजूनही येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग्स मध्ये. यावेळेस ऑफ साइडला चेंडू होता. फटका सुरेख खेळलाय. रोहनच्या बॅटून दर्जेदार षटकार. 6 धावा.
स्वतः सुद्धा अपडेट करावं लागतं तुम्हाला. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर प्रथमतः बॅट यावेळेस आउटच्या बाहेर चेंडू होता नक्कीच थोडं सफल झाले बॅटर आणि डॉट बॉल आलाय. जसं पाहिलं की मोबाईल्स अपडेट झालेत, त्यानंतर खेळ सुद्धा अपडेट झाले, स्वतः सुद्धा अपडेट करावं लागतं तुम्हाला. वेळेच्या अनुषंगाने स्वतःला बदलावं लागतं. जशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर आहेत सर 35-35. अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. यावेळेस फटका तर खेळण्याचा प्रयत्न केला, फसलाय स्वतः गोलंदाज डीप मध्ये तुषार. पाहू शकाल रोहित होते खूप वेगाने आले, परंतु त्याच्या पायाला येऊन चेंडू लागलाय. झेल नक्कीच झाला नाही, परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक 3 संपल्या गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या 33च्या सरासरीने 37 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 37 येणारे अजूनही चेंडू असतील 18 चेंडूमध्ये जर धावा बनवल्या, इकडून 30-35 धावा जर बनवल्या तर चांगला बॅटल पाहायला भेटेल. चला पाणी घेऊन या दोन्ही संघाची एक्स्ट्रा खेळून लगेच. जर पाणीची गरज असेल तर लगेच घेऊन जायचंय. धावसंख्येची गोष्ट की 3 षटकांचा खेळ संपला गेला. 37 धावा धावफलकावर आहेत. भोसर प्रीमियर लीग पर्व पहिलं आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस. या सामन्याच्या विजेता संघ नक्कीच खेळला जाईल, तो म्हणजेच पुढील होणारा सामना गावदेवी खैरापाडा या संघासमोर. गावदेवी खैरापाडा नक्की 2 सामने खेळ, एकामध्ये पराभूत झाला, एकामध्ये विजयी नक्कीच झाला. फुल टॉस बॉल क्रॉस बॅट खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलंय. खेळाडू पाहू शकाल अप्रतिम क्षेत्ररक्षण, परंतु एकेरी धावांनी समाधान गेलं की पुष्कर होते. पुष्करने चेंडूला मैदानाच्या आतमध्ये पुश केलं आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या असं म्हणावं लागेल. चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. अजून येणारी चेंडू असतील 5 कृपेश पाटील थोडासा कानमंत्र देत आहेत. त्यांना माहित आहे जर रोहनचं विकेट तुम्ही घेतील तर कुठे कुठे धावा थांबतील, कारण की कृपेश आणि रोहन एका संघाला बिलॉंग करतायत. जेव्हा जेव्हा फायर 500 संघ खेळतोय त्या संघामध्ये बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि रोहनची शैली कृपेश पाटीलला माहित आहे, किती घातक तो फलंदाज आहे. तो जर हे 11 चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबला, कुठे ना कुठे धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला आपल्याला. यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, चेंडू थोडासा वेगवान होता, उसळी घेणारा. लगेच पाहू शकाल चेंडू येऊन लागलाय का चेहऱ्यावर पाहायचंय, परंतु लेग बायचा कॉल दर्शवतात. रोहन आपण ओके आहात, चेंडू नक्कीच थोडंसं लागलंय तुम्हाला डोक्यावर, तर आपण ओके आहात. नक्कीच दर्शवलं यट्स इट्स ओके. आणि एकेर धाव लेग बायची नक्कीच लगावली गेली. धावफलक 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 39-39. यावेळी झाली कॅप्टर खेळायचा प्रयत्न, लावले डपिल आणि पहिला प्लम विकेट या स्पर्धेमधला आलाय गौरव. लेग बिफोर चर्मामध्ये गौरवने पहिला विकेट नक्कीच घेतलाय सोहम यांचा. बॅक टू डग आउट.
नक्कीच पाहू शकाल नवीन बॅटर प्रणय 6व्या क्रमांकावर आला, तर अप्रतिम चेंडू टाकला, परफेक्ट ब्लॉक मध्ये चेंडू होता, लेग बिफोरच्या मध्ये पुन्हा सोहम बाद झाले. त्यावेळेस सरळ बॅटिंग घ्यायचा प्रयत्न, बॉलरच्या पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप लॉंगॉनचे खेळाडू डीप लॉंग ऑफ आले, हास्य चेंडूला फील्ड करतायत आणि एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली नाही. हास्य करत आपण पाहिलं तो रिझन खूप सिलेक्ट क्षेत्राचे करतात. कुणबी प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं, पण लॉंग ऑफ आले होते, लॉंग ऑनला ते पडले होते, इजा झाली होती त्यांना, चांगला प्रयास त्यांनी केला होता क्षेत्ररक्षणाचा. नक्कीच पूर्ण जागेवर छातीवर निशाण आला होता असा क्षेत्र त्यांच्या पाहतो पाहायला भेटला होता. ओहो, स्लोवर चेंडू होता, परंतु सचिन लॉंग स्टॉपला आहे, चेंडूला गॅदर करतायत आणि एक सिंगल धाव 22 चेंडूमध्ये आली. काही षटक टाकले गेले या षटकामध्ये, मात्र धावा आल्या 4. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये 2 एक लेग बायची आणि एक बायची धाव सुद्धा आहे, असे 2 एक्स्ट्रा धावा आल्यात, एक गडी बाद केले गेले. अप्रतिम गोलंदाजी म्हणावे लागेल गौरव यांच्या माध्यमातून. ऑन साईडला परत सरळ बॅटने खेळला गेला, डीप लॉंग ऑनला खेळाडू हास्य चेंडूला फील्ड करतील, चेंडूला फील्ड केला गेला, एकेर धावाने समाधान. काय षटक टाकला या षटकामध्ये, मात्र 5 धावा खर्च केला गेला, एक गडी बाद केला गेला. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4 षटकांच्या समाप्तीत धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 10.50च्या सरासरीने 42 धावा, धाव फलक 42 या डीजे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. धावा 4 षटकांच्या समान धावा आहेत त्या 42. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृपेश पाटील संघाचे संघटक, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं, 14 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद ज्याने केला होता, तोच गोलंदाज गोलंदाजी मागवत सज्ज होतोय. कृपेश नक्कीच पाहू शकाल पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये, कैलास पागदरे सर असतील, नितीश कदम सर, तळ अंपायर आमच्या बरोबर अक्षय नाईक, असे 3 पंच या स्पर्धेत लाभले गेले. 2 दांडीला बिलॉंग करणारे, एक पंच पाहू शकाल सफळला बिलॉंग करतायत. त्यावेळेस लेग स्टंप मिस करत असताना, व्हाईट बॉल पंच दर्शवत असताना धावफलक 1 ने सहसा होते, धावसंख्या 43 धावा धावफलक 43, लॉस ऑफ 4 विकेट्स. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मान वॉरियर्स आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये पहिला संघ असेल ज्याने आपली नाव नोंदणी केली, प्राग हडद साहेबांच्या माध्यमातून. त्यावेळेस इनसाइड एज यष्टीरक्षक पाहू शकाल चांगला प्रयत्न केला होता आणि दोन्ही बाजूला चेंडू फेकला गेला होता रनआउट साठी, परंतु विकेट किपरने चांगला प्रयत्न केला. पाहू शकाल झेल टिपताना आणि एक धाव नक्कीच आली. चांगली गोलंदाजी कृपेशच्या माध्यमातून, एक चेंडू 2 धावा खर्च केला, धावसंख्या 44 धावा धावफलकावर. सुरेख अप्रतिम चेंडू, वेग काढला गेला चेंडूवर आणि दोन्हीमधून ब्रीथ सुद्धा काढला गेला. नक्कीच जेव्हा जेव्हा वेगवान गोलंदाज चेंडू टाकतो तेव्हा थोडासा जोर लगावतो, चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल झाला, अशा प्रकारे चेंडू टाकला गेला गोलंदाज कृपेश पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या पाहू शकाल 44 वर स्थिरावली गेली. चेंडू झाले 2, 5वा षटक मार्ग असतं. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिले. यावेळेस पाहू शकाल फुल टॉस बॉल होता, यावेळी डायरेक्ट हिट झाला असता, कुठं कुठे प्रेरणेला बाद व्हावं लागलं असतं, परंतु पाहू शकाल बघूया बॅटची खालची कडा लगावली आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS घेतलाय बिमरसाठी. सर या अक्षय नाईक सर.
हे पंचाने दर्शवलं. त्यानंतर हा चेंडू फेर दिला गेला आणि बॅटिंग करणारा संघ रिव्ह्यू आपण गमावतोय. धावसंख्या ती 45. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 1 वाईट, 2 सिंगल आणि 1 डॉट बॉल. अशा प्रकारे 3 चेंडू आता पण टाकले गेले कृपेश पाटीलच्या माध्यमातून. यावेळेस फटका तर फसलाय डीप मध्ये. खेळाडू पडतो. टायमिंग एवढा सुरेख आहे ना की चेंडू निघून गेला सीमारेषा पार. खूप उंच होता आणि आलाय षटकार. 6 धावा. प्रणयचा प्रतिक्रिया चांगला फटका खेळलाय. पाहू शकाल खूप उंच चेंडू गेला. खेळाडू आहेत जात आहेत चेंडूवर परंतु पाहू शकाल चेंडू निघून जाईल का आणि चेंडू निघून जातोय. पाहू शकाल सरळ सीमारेषा पार. अंपायर दर्शत असताना हा आलाय BPL 4 चौकार. धावसंख्या 55. 55. बॅटिंग करतात प्रणय आपल्या संघासाठी. लोअर फुलटॉस बॉल होता. पाहू शकाल वेगवान निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक संपले गेले 5 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या ते म्हणजेच 55. येणारे अजून 6 चेंडूचा खेळ बाकी. इकडून जर 15-16 धावा आल्या नक्की 70-72 धावाचं लक्ष जर ठेवलं एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. एका बाजूला मान वॉरियर्स तर एका बाजूला संघ आहे AR11 वाळवे या डीजे. तर बघूया आपण शेवटचं अंतिम षटक गोलंदाज सज्जन गोलंदाज मार्कवर पाहू शकाल. पुष्कर आपण पाहतो गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू घेऊन आलाय. धावसंख्या आहे ती 55. शेवटचे 6 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. अप्रतिम बॅटिंग करतायत रोहन आतापर्यंत. 25 बॅटिंग करतात. सरळ बॅट डाऊन द ग्राउंड. गोलंदाज मस्तकवर दस्तक देणारा हा आलाय षटकार. 6 धावा. धावसंख्या 61. 61. धावावर जीवनदान दिलं त्या बॅटरने तब्बल 31 धावांची खेळी साकारली आतापर्यंत. आणि रोहन हा डेड बॅटर आहे. पुष्कर टू रोहन. यावेळी स्कोर क्रॉस बॅट बैठक आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक BPL षटकार. 6 धावा. षटकार. 37 बॅटिंग करत 16 चेंडू 37 धावांची पार्टनर बॅटिंग करत गेली. आता 3 अर्धशतक झळकावले गेली या स्पर्धेमध्ये. पहिला अर्धशतक झळकावलं गेलं म्हणजे बॅटर आपण पाहायला भेटला सागर वडेच्या माध्यमातून. दुसरं अर्धशतक झळकावलं गेला तो म्हणजे राहिल पठाण यांच्या माध्यमातून. तिसरं अर्धशतक झळकावलं गेला उत्सव कोती यांच्या बॅटमधून. नक्कीच पाहू शकाल 4थं अर्धशतक पाहायला भेटेल का. जीवा घरात खूप खुश आहेत. निरंजन दादा घरात आपल्याशी भेटण्यासाठी आलेत. जीवा घरात आपल्यासाठी भेटण्यासाठी साईश ठाकूर चांगला क्षेत्रशंकेला चांगली बॅटिंग केली. परंतु इकडे रोहन काय बॅटिंग करतात. त्यावेळेस फुलटॉस चढवता बॅटच्या हातीकडे नकत लगावली. प्रणय पुढे ससावले होते परंतु धावण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाहीये. आणि हा आला डॉट बॉल. अजून येणारे चेंडू असतील 3 धावांची गोष्ट की धावा धाफका लगावल्या गेल्या तब्बल
67 मध्ये 67 धावामध्ये 37 धावा बनवल्या ते म्हणजेच रोहनने. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. फुलटॉस बॉल होता, ऑफसाईडला खेळला गेला, फटका तर फसला परंतु 2 खेळाडू जातील. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, खेळाडू आले, चेंडू फेल कधी स्वतः गोलंदाज फेकी केली गेली परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 69, 69 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 39 वर बॅटिंग करते रोहन. 18 मध्ये या 2 चेंडूवर जर 2 षटकार लगावले पराग हडल होणार आहेत. त्यांच्याकडून काही सरप्राइझिंग गिफ्ट असणार आणि अर्धशतक जर पूर्ण केला तर सरप्राइझिंग गिफ्ट दिला जाईल रोहन यांना. पाहू शकाल मान वॉरियर्स संघाची ऑनर. नक्कीच सामना जर संघ जिंकेल तर पान पराग के साथ स्वागत किया जाएगा इस टीम का. पराग सर असं सांगतात. यावेळी फटका तर फसला परत एकदा टीम मध्ये खेळाडू आहेत. संधी निर्माण झाली परंतु 2 धावा घेतील कारण 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 71, 71 धावा फटकावर. 71 मध्ये 41 धावांची बहारदार खेळी साकारली रोहन गावडने. आतापर्यंत काय बॅटिंग करतात, अक्षरशः इम्प्रेस केलंय या खेळाडूने. रोहन आहेत. यावेळेस पाहू शकता कार्पेटला रोल केला गेला आणि एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल कारण दुसऱ्या धावघ्याच्या नादामध्ये पाहू शकाल बाद झाले परंतु ताज झाला पाहिजे रोहन साडे. 42 धावांची बहारदार खेळी साकारीची गरज होती ना, मान वॉर्डर्सला ती गरज त्यांनी पूर्ण केली आहे. सांघिक धावसंख्या 72, 73 धावांचा पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी AR11 वाळवे संघाला. नक्कीच आपण सेकंड इनिंग वळणार जिकडे असतील दीपकजी संकेत सर मायक्रोफोनवर.
ते म्हणजे निश्चितच सचिन या खेळाडूने फलकावर लागली जाईल धावसंख्या 1 विजयासाठी तुम्हाला AR11 वावे संघाला धावसंख्या करायची ते 73 यातील विजेता संघ मग बाकी खेळणारे गावदेवी खैरा पटकची आणि तो संघ आम्हाला चौथा आणि आजच्या दिवसाचा दुसरा संघ या सुपर 6मध्ये बोईसर प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळेल. पुनश्च गोलंदाजी रमेश मोहिते. आता बाकी क्षेत्ररक्षणाचे बदल तुम्हाला ऑफसाईडला दोन्ही खेळाडू सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. एक डीप पॉईंट आणि एक्स्ट्रा कवर डीप एक्स्ट्रा कवर असे बघायला मिळतात. पुन्हा एकदा रमेश. हो परफेक्ट लाईन लेंथ. इथे बाकी चांगली फिल्डिंग बघायला मिळते. उत्कृष्ट फिल्डिंग चांगला ड्राईव्ह होता पण सुंदर फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. एक मोठी रंगत लढत मैदानाची आपण एलिमेंटरची मॅच बघत आहात. एका साईडला विचार केला तुम्हाला पहिला फलंदाजी करताना मान वॉरियर संघाला ज्यांनी धावसंख्या काढल्या ती म्हणजे 72-73 धावा या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. आणि इथे एकंदरीत तुम्ही विचार केला AR11 वावे संघासाठी 73 धावा विजयासाठी वाळवे AR वाळवे संघ आपण बघत आहात. एका साईडला अविनाश आणि आमच्या राऊतसाहेबांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. जेवढं पोट भरून कौतुक करावं या दोघांचं क्रिकेट संघासाठी ज्या पद्धतीने ते पुढे आलात बोईसर प्रेम अनेक अनेक धन्यवाद त्यांना आमच्या समालोचक कक्षातून. हो इथे पुन्हा एकदा ऑन केला. पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षण धावबाचा चान्स चुकीच्या आणल्या आल्या. इथे बाकी धाव वसूल का पाहायचा आहे आणि इथे बाकी थ्रो आलेला नाही आहे. सुवर्ण संधी चालून आली होती. थोडंसं फ्लम्पिंग झालं. थ्रो खराब झाला. गोलंदाज कनेक्ट करता आला नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातो. एक धाव बघायला मिळते. जीवदान नाही म्हणता येणार कारण एफर्ट केलंच नाही. कोणत्या पद्धतीचं स्टंपिंग किंवा कोणत्या पद्धत बेस उखडला नाही आहे पण थोडीशी हडबडाट ही क्षेत्ररक्षणाला बघायला मिळेल. या दरम्यान धावसंख्या बघायला मिळते 1 आणि धावसंख्या होती ती 2 धावा. काय क्रिकेट बघायला मिळते. म्हणतं ना माणसाच्या जीवावर जेव्हा बेततात तेव्हा मेलेला माणूस देखील जिवंत होतो. युसुफजी जायचं आहे आपल्यासाठी चहा मागवल्या. युसुफजी या. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू परफेक्ट लाईन लेंथ गोलंदाजीकडे रमेश नावाचा गोलंदाज आपण पाहत आहात. हो इथे पुन्हा चांगला ड्राईव्ह. व्हॉट अ ब्युटिफुल फिल्डिंग. मी पूर्ण धाराचं कौतुक करेल ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण रचवलं आहे आणि गोलंदाज त्या देखील गोलंदाजी टाकतो. म्हणजे ताटात वाढलेला भात कसं संपवायचं लहान मुलाला बघून कसं आकर्षित करावं अशा पद्धतीचं इथे गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. ब्युटिफुल आणि पॉवर प्लेमध्ये 73 धावा फक्त असताना मोठ्या संघासमोर तुम्ही बांधून ठेवताना आणि डाव्या उजव्या जोडीचं कॉम्बिनेशन असताना ब्युटिफुल. आतापर्यंत खूप चांगलं चित्र तुम्हाला मान वॉरियर संघाकडनं बघायला मिळते. दोन्ही संघ मातोबर आहेत. दोन्ही संघाला ही महत्त्वाची मॅच आहेत. जो जिंकणार तो बाकी पुढे जाईल. हरला की त्याला बाय बाय करायला लागेल. इथे तुम्हाला शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळते. फाईन लेग सर्कलच्या आत बघायला मिळते. स्क्वेअर लेग बघायला मिळते. डी स्क्वेअर लेग डी मिड विकेट पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू सर्कलच्या बाहेर हे आपल्याला अनसाईडला पाहायला मिळतात. हो इथे बाकी चांगला एक्स्ट्रा कॉर्नर बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा खाडकडे चेवता. थोडासा ओव्हरपिच चेंडू होता पुढे सरसावले. चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो आणि यार 4 धावांशी विचार केला फरकात धावसंख्या लागली जाते ती 6. शेवटच्या चेंडूवर चौकार आला त्याच्यामुळे कुठेतरी 6 धावा बघायला मिळाला. अन्यथा खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलंच. खूप चांगली गोलंदाजी. आता बाकी जितेश नावाच्या गोलाला आमंत्रित केलं गेलं आहे. जितेश माछी मॅन फ्रॉम आगवन गावाने भरभरून क्रिकेट पडले. कालच्या दिवसात आपण जगदीशला पाहिलं. कालच्या दिवसात तुम्ही विकास माछीला पाहिलं. विकास माछी म्हटला की टॅपर आणि जगदीश म्हटला की रॅपर असं अंडरामध्ये अभूतपूर्व काम या 2 खेळाडूंनी केलं आहे.
आणि भरभरून कौतुक मी देखील माझ्या समालोचन त्यांच्याकडनं केलं आहे. काय गुणी स्वभावाचे आणि अफलातून क्रिकेट मी अंडरआर्म करत नव्हतो, पण आतिश राऊत हे माझे परम मित्र आहेत, त्यांना धन्यवाद देईल की त्याने मला आणलं. मी 2 मॅच पाहिल्या धर्मेंद्र चषकापासून, नंतर लोकांनी भरभरून प्रेम केलं आणि खूप काही लोकांनी आमंत्रित केलं गेलं. चला बघूया, जीत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. समोर फलंदाज आहे तो पुष्कर. ओ रायझिंग डिलिव्हरी पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघतो अतुल वॉटसन. ज्या पद्धतीने भारतीय संघाकडनं गोलंदाजी करायची साईडाम, तशा पद्धतीची ॲक्शन तुम्हाला बघायला मिळते. एक मोठी रंगतदार लढत, द्वंद्व युद्ध, चेंडूफळीचं संघर्ष पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. बोईसर प्रीमियरच्या माध्यमातून तुम्ही इकडे सामना बघत. एका साईडला AR11 परफेक्ट कट केला, बॅकफुटला गेलाय, डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू जातो, सीमाकडे पाहता चेंडू जातो निघून 4 धावा. काय क्लास फटका बघायला मिळतो. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू बॅकफुटला गेलाय. थोडंसं क्षेत्रक्षणात बदल केला आहे. आता बाकी कव्हरला डीप पॉईंटला पाचारण केलं गेलं आहे. पुन्हा आपल्या षटकाला पुरका चेंडू जित नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. जितेश माशी काय क्लास फटका सजवलाय. फक्त दिशा दिली, बॅकफुटला आले आणि फ्लिक केला गेलाय आणि चेंडू जातो 5 लेगच्या रेषेला 4 धावा. खराब गोलंदाजी म्हणावं गेलं इथे. तुम्ही अगोदरचा पहिला चेंडू टाकल्यानंतर पुन्हा बॅकफुटला गेल्यानंतर पुन्हा आता खराब चेंडू टाकलात आणि इथे बघता बॅक टू बॅक 2 चौके बघायला मिळतात आणि या 2 चौकाराची धावसंख्या होती 14 धावा या फलकावर लागल्या जातात. आतापर्यंत 3 संघ आपण या इथे सुपर 6मध्ये पाहिलेत. कालच्या दिवसाला पहिला संघ उर्वी 11, त्यानंतर बाकी तुम्हाला बघितला तो म्हणजे ड्रीम 11 आणि याच्या अगोदर जो तुम्ही संघ पाहिला तो म्हणजे MJ टायगर्स दांडीपाडा आणि आता ह्यातील विनर आणि नंतर तुम्हाला गावदेवी खैरापाडा यातील विनर तो एक 14 संघ तुम्हाला बघायला. पुनश्च आपल्या चक्राला पुढचा चेंडू फसलाय का पाहायचा आहे. इथे बघा चेंडू सरळ जातोय डोक्यावरनं. इथे ना 1 ना 2 तब्बल मिळतात 6 धावा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. ब्युटिफुल बॅटिंग का सुंदर. भावेश गरत मनापासून तुमचं आम्ही धन्यवाद देतो. जे तुम्हाला आवर्जून काही कामं सांगितले तुम्ही मनापासून करतात. इथे खरोखर तुमच्यासारखे अनेक व्यक्ती अनेक दादा आम्हाला भेटते, त्याच्यामुळे ही टुर्नामेंट आम्ही मनापासून इकडे पूर्णता करतोय. भावेश दादाचं जेवढं कौतुक करावं तेवढं. आणि एका साईडला भावेश पटेल बघा, 2 भावेश हे आम्हाला अशा पद्धतीने भेटलेत. एक मैदान सांभाळतो आणि एक मैदानाच्या बाहेरची कामं आपल्या मनापासून करतोय. हो इथे बाकी ऑफसाईडचं स्टॉम, इथे बाकी कव्हरच्या रिझनला खेळलेत. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावा निश्चित तुम्ही विचार केलात फलका धावसंख्या लागली जाते ती 22. तर बघा पहिल्या षटकात धावा फक्त 6 निघाला. या षटकात बाकी धावा भरभरून निघतात. 2 षटकं 22 धावा. आता बाकी फील्ड डिस्टन्स संपलाय. आता बघूयाची जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 51 धावाची आवश्यकता. 24 चेंडू आणि 51. आपण इथे विचार केला फलका धावसंख्या लागला 22. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो रमेश मोहिते. हा गावातलाच तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. मॅन फ्रॉम बेटेगाव. नाही ना कुठचा आहे तो? इकडे राहतो. इथे
रमेश मोहिते तुम्हाला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा ऑफसाईडचा विचार केला थर्डमॅन बघायला मिळते. डीप पॉईंट तुम्हाला पाहायला मिळते. कव्हर बघायला मिळते आणि एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ नाही आहे का लॉंग ऑफ थोडं या साईडला बघायला. इथे जर तुम्ही ऑनसाईडला विचार केलात म्हणजे ही तुमची ऑनसाईडची बघा ऑफसाईडला बघायला मिळते. डीप कव्हर एक बघायला मिळते. ओ वॉट अ बॉलिंग काय क्लास ॲक्युरेसी बघायला मिळते. परफेक्ट लाईन आहे. ज्या पद्धतीने आपण नवीन मोंगियाला रजिस्ट्रेशन करताना पाहायचं आणि एखादा कानमंत्र जगवत श्रीनाथला द्यायचं आणि जगवत श्रीनाथ अशा पद्धतीचं इनस्विंग टाकायचं तशा पद्धतीचा इथं आउटस्विंग पाहायला मिळाला. उलटं बघायला मिळालं पण उंच पुरा रमेश. बाकी परफेक्ट लाईन अँड लेंथ आपल्या कर्णधाराचं मान सन्मान करताना जशा पद्धतीने सांगितलं तशा पद्धतीने परफेक्ट फिचिंग करताना हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. एक रंगतदार लढत रखरखत्या उन्हामध्ये शाळेला सुट्टी पडल्या मुलांना घरी बघायचं काय ते ही मॅच आयोजन केलं आणि भरपूर लोक ह्या मॅचचं टुर्नामेंटचं कौतुक करतात. बोईसर प्रीमियर लीगचं बोईसर पलीकडची लोक देखील आवर्जून ही सामना पाहतात. हा इथे बाकी चेंडूला कन्वर्ट केला आहे. चेंडू हातामध्ये जातो पाहायचा आणि इथे बाकी चांगला झेल पकडला आणि या खेळाडूचं नाव आहे ते सोहम अफलातून झेल. मिड विकेटला चेंडू टटवला होता. थोडासा अवघडसं वाटणारा झेल पण सुंदर रनिंग मिड विकेटला आपला पर्यंत यूट्यूबवर आपण बनवले नाही आहे. कंपल्सरी चेस हे आपापल्या सामने आपण लवकर संपवण्यासाठी केलेला नियम आहे. ह्याची कृपया आपण भान आणि नोंद असून द्या. आणि एकदा काही तुम्हाला पंचायत डिसिजन दिला थर्ड अंपायर लागेल तर रफेल तुम्हाला मान्य करायला लागेल. सकाळच्या सत्रामध्ये काही एक दोन चुकीच्या गोष्टी मला होताना दिसल्या आणि आता बाकी तुम्हाला नवीन फलंदाज बघायला मिळतो कृपेश. मॅन फ्रॉम पास्तळ नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. डावखुरा फलंदाज अफलातून चांगला गुण कौशल्य कडाकेबंद फलंदाजी करण्याचा क्रिकेटचा पिंच हिटर म्हणून या भागातून त्याला ओळखलं जाते. एकंदरीत विचार केला चांगली गोलंदाजी तुम्हाला रमेश हाताळताना बघतोय. आतापर्यंत चेंडू टाकले गेलेत रमेशकडनं 2 म्हणजे टोटल 14 चेंडूचा खेळ झाला आहे. फलकाव धावसंख्या लागलाय ती 22 आणि गडी बाद झाला तो एक बाद झालाय तो सचिन. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो एका साईडला पुष्कर आणि एका साईडला क्रितेश. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं गेलं आहे. रुपेश आल्यानंतर बाकी बाउंड्री लाईनला 3 खेळाडू ऑन साईडला ठेवले गेलेत. 4 ठेवले गेलेत. फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन. इथे बघा पहिला चेंडू पायावर आदळला जातो. यॉर्कर लेनचा चेंडू इथे बघू खेळण्याचा चेंडू जातो तो डी स्क्वेअर रिजनला. इथे बाकी तुम्ही बघत आहात 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. डी स्क्वेअर लेगवरनं 1 धाव तुम्हाला पाहायला मिळते. या एका धावेचा विचार करताना आपण जर विचार कराल तर फलकाव धावसंख्या लागलीच जाते 23 धावा या आपण इथं पाहत आहात. भावेश घरत आपण या एक महत्त्वाची सूचना आणि काही विचार निर्णय करायचे. भावेश घरत या विपुल भाऊचं एक महत्त्वाचं काम तुमच्याकडे. भावेश घरत उर्फ गोल्या आपण कुठे असाल तर या यस आवाज दिल्यात उठलेत. यस सर असं दाखवतात. बदामाच्या झाडाखाली नक्की आहे काय? पुन्हा एकदा रमेश समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पुष्कर नावाचा ब्रँड फलंदाज आपण पाहिला. चांगला फलंदाजी अनेक वेळा करताना या भागात खूप चांगला स्पर्धा गाजवताना पुष्करला आपण पाहिला आहे. इथे बाकी ऑफसाईडला तुम्हाला बघायला मिळतात 5 खेळाडू पाहायला मिळतात. 2 डीपमध्ये 7 चेंडू आणि 16 धावा खेळण्यावर पुष्कर हा पाहायला मिळतो. पुन्हा रमेश अफलातून स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतो. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या खेळाडूकडनं वेल डन. व्हॉट अ ब्युटिफुल रनिंग. काय सुंदर झेपावले चेंडूपर्यंत बघता बघता 4 धावा होतात की काय असं वाटत असताना 3 धावाचं इथे बाकी रक्षण केलं गेलं आणि इथे 1 धावाने विचार केला फलकात धावसंख्या लागली जाते ती 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विजयासाठी 73 धावा या तुम्हाला AR11 या संघाला करायच्या आहेत. 49 धावाची अजून देखील आवश्यकता आहे. पुन्हा रमेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना आपण बघत आहोत समोर डावखुरा फलंदाज कृपेश नावाचा फास्टरचा ब्रँड फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जात आहे.
फुट चेंडू टटवलाय, टायमिंग मिस झालाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू येतो, पोहोचू शकतील की नाही, नो मॅच लाईन जागेवर चेंडू पडतोय आणि बघता बघता इथे 2 धावा पुऱ्या करतात. इथे बाकी तुम्ही भाग्यशाली झालात. रिव्ह्यू घेतलाय बॅट्समननी, बॅट्समनचा रिव्ह्यू या नो बॉलसाठी बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय, कृपेशने रिव्ह्यू घेतलाय. एक एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला दिला जातोय. बघूया कशा पद्धतीचं ते निरीक्षण करतात, ते रिव्ह्यू काय पद्धत दिलं जाते आपल्याला पाहायला मिळेल. इथे तिसरं पंच आमचं निरीक्षण करतात. तर निश्चितच तिथपर्यंत आपल्या माहितीसाठी जातोय. कालच्या दिवसात जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला पहिला संघ पाहायला मिळाला, तो म्हणजे उर्वी 11. संध्याकाळच्या सत्रात तुम्ही फेअर डिलेवारी, आता तुमचा रिव्ह्यू संपलाय. AR11 आपला रिव्ह्यू संपलाय. दिस इज अ फेअर डिलेवारी. तर बाकी त्यांचा रिव्ह्यू संपला गेलाय, फेअर डिलेवरी दिली गेली. एकच रिव्ह्यू असतो आणि हा तो रिव्ह्यू तुम्ही समापन केलाय. बेटा विपुल भाऊंना काहीतरी काम महत्वाचं आहे तुमच्यापर्यंत. धावसंख्या झालाय ती 26. 19 चेंडू आणि 47 धावाची आवश्यकता. आता 19-47 अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. काय क्लास स्पर्धा, एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला इथे बघायला मिळते. बोईसर प्रीमियर लीग पुन्हा अर्ध विकेट मारा करतायत. आहा, इथे मोठा फ्लो केलाय, परफेक्ट टायमिंग झालाय आणि चेंडू जातो मिडविकच्या डोक्यावरनं 6 धावा. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू आणि परफेक्ट टायमिंग केला, चेंडूला झुगारून दिला, फेकला गेला तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा निश्चित. लढत आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे आणि हे मैदान निश्चितच भावेश पाटील एकदा दोनदा नव्हे तर 100 वेळा नाव घेईल भावेश पटेलचं. ज्या पद्धतीने स्प्रिंकलचा उपयोग करून प्रत्येक मैदान हिरवळ करण्यासाठी करतो आणि जेव्हा बाजार असते तेव्हापासून इथे तुम्हाला नाकाबंदी जशी करत अशा पद्धतीचं आमच्या मच्छीमार विक्रेता त्यांना बंदी केली जाते. कारण मच्छीमार विक्रेत्यांचे बोंबलाचे काटे, त्यांचं खत, त्यांचं मीठ इथं पडलं की हा घास बाकी जळला जातो. त्याच्यामुळे हा काही भाग तुम्हाला असा कोरडा बघायला मिळतो. पण अन्यथा ज्या पद्धतीने त्यांनी या मैदानासाठी जीवन आपलं संघर्ष केला आहे आणि ज्या पद्धतीने मैदान सजवलं आहे, फुलवलं आहे, त्याबद्दल भावेश पटेलचं मनपूर्वक आभार. आता बाकी 18 चेंडू आणि 41 धावा. 18 चेंडू आणि 41 धावा, 13.009 या सरासरी धावा काढायच्यात. 18 चेंडू 41 धावाची गत आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे प्रणय. इथे बघा चेंडू टटवला, चेंडू सरळ जातो फाईन लेगच्या रिझनला. एक धाव बघायला दोघं जातात आणि मला वाटतं चेंडू कन्वर्ट निघून जाईल की काय बाउंड्रीच्या बाहेर. आणि इथे बाकी चेंडू बघायला मिळतो फाईन लेगच्या बाहेर जातो, चेंडू टळवला जातो. 4 धावा. उत्कृष्ट अशा पद्धतीचं पॅरल स्वीप आपण पाहिलं. चेंडू लेग स्टंपवर होतं आणि पहिल्याच चेंडूला एक फिनिशिंग कसं करावं पॅरल स्वीप बघायला मिळालं. आणि या 4 धावांशी जर आपण विचार केला तर फलकावर धावसंख्या लागली जाते ती 36 धावा या फलकावर बघतात. 17 चेंडू 37 धावा. थोडीसं बॉलिंग अटॅक या संघाकडे कमी दिसते. अन्यथा अफलातून बॅटिंग आजच्या दिवसात रोहनचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने 42 धावा एका आपल्या संघासाठी कर्णधार कसा खेळावा ह्याचं विद्यम उदाहरण आपण पाहिलं आहे. इथे बाकी बॅट चेंज घेऊन जातो. चेंडू पुन्हा स्क्वेअर लेगच्या रिझनला. 1 धाव इथे पाहायला मिळते. या एका धाव्यानेशी जर स्कोरबोर्डचा विचार केला तर धावसंख्या होते ती 37 धावा. आणि विपुल नाईट मॅच याच मैदानात होणार आहे ना, या मैदानावर नाईट मॅच तुम्हाला बघायला मिळेल. एक उत्कृष्ट दर्जेदार आयोजन बेटेगावमध्ये स्पर्धा केली. गतवर्षी लोकांनी भरभरून आनंद घेतलाय, आवड केली, प्रत्येकाने आवर्जून भेटा दिल्यात. 2 लाख ते सांगणार नाही आहे, ते बघूया उद्या आमचे सहकारचे मालक येतील ते सांगतील.
पण बाकी इथे खूप मोठी स्पर्धा होणार आहे बेटेगावच्या ग्राउंड मैदानावर. कारण ग्राउंडचा विचार केला का गावाचा इथे बाकी उचळीचं एक मैदान चांगलं झालं आहे. त्याही देखील खूप चांगली मेहनत केली आहे. चांगलं मैदान उचळी गाव सजवलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाने मेहनत घेऊन. ओहो हो, इथे बाकू चेंडूला टटवला. लॉंग ऑफ द रिझनला चेंडूच्या पाठीमागे खेळतो. एक धाव बघायला आणि बघता बघता चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. इथे बाकी मोठ्या फटक्याची गरज होती. आस्किंग रेट वाढत होता आणि आता पुरेपूर फायदा उचलतोय तो कृपेश नावाचा फलंदाज. आणि या 4 धावांनिशी विचार केला तुम्हाला मान वॉरियर्स आणि एका साईडला विचार केला तर AR11 म्हणजे अविनाश आणि आमच्या राऊत साहेबांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा तशाच पे चेंडू टटवला. यावेळेला बाकी चेंडूच्या थोडासा रेंजमध्ये आहे. चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बाकी एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावांशी विचार करत धावसंख्या होते ती 42-42. अतिशय मोठी रंगतदार आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. काय क्लास दर्जेदार स्पर्धा. प्रत्येकाचं मन भरून कौतुक केलं आणि ज्या पद्धतीनं आयोजन घाईघाईत केलं. पण कोणत्याही पद्धतीचा आचारसंहिता भंग न करणारी स्पर्धा. एक देखील राजकीय बॅनर्स नाही आहे. अफलातून आयोजकाचं मनापासून धन्यवाद मी देतोय. ओ वेलबोर्ड चांगल्या पैकी बाकी डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. आणि इथे डायरेक्ट हिट आहे. इथे डायरेक्ट हिट आहे आणि इथे बाकी मोठा घडी तंबूत परततोय आणि बाद होतोय तो पुष्कर नावाचा फलंदाज. चुकीची रनिंग बिटवीन बघितली कारण चेंडू जोराने खेळला. माणसाचा मग कळेल की मर्द मराठा कसा असावा. प्रेमाचे गीत आहे तो. विपुलचा आमचा विवाह पण तसंच झालाय. जुन्या आठवड्याला उजाळा देतो. सौया काय गोलंदाजी हाताळ्या. गोलंदाजाने अफलातून चांगला टॅलेंट. पहिल्या सामन्यात मार खाला होता पण आता बाकी परफेक्ट लाईन आले. कर्णधार पदाची ज्या पद्धतीने विभाग आखलाय. कर्णधार पद आपल्या गोलंदाजाला वापरलाय. निश्चितच मी रोहनचं कौतुक करील. इथे बाकी या सामन्यामध्ये चांगले कर्णधार पद दाखवताना अफलातून क्षेत्ररक्षण आणि परफेक्ट लाईन अँड लेंथ पद्धतीची गोलंदाजी आपण इथे पाहतो आहात. पुन्हा एकदा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू. चेंडू फसलाय. बघूया की चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे जर मोठा गडी बाद झाला तिथे बाकी जीवदान मिळतोय. पोचू शकले नाही तिथपर्यंत पण हाताला चेंडू लागला म्हणजे तुम्ही अफोर्ड केला आणि मग ती व्याख्या बघायला मिळते. जीवदान मिळतोय आणि इथे बाकी धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 43 म्हणजे इथून देखील 12-30. 12 चेंडू 30 धाव बघायला मिळतात. मॅच अजून देखील मोठी बघायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीची इथे बाकी गोलंदाजी पाहायला मिळते. जाऊया विपुलकडे.
वेडन भावेश, मनापासून तुझं कौतुक. ज्या पद्धतीने तू हे टुर्नामेंट आयोजित केलं आहे, आम्हाला आमंत्रित केलं आहे आणि ज्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करता की रविवार येईल की नाही कोणी पाहिला आहे, त्याच्या अगोदर काय होईल, आज मजा करून घ्यायची. कारण निश्चित तुमचा संघ MJ फायटर दांडेपाडा हा तिथे बघितला आहे, संघ मालक म्हणून तुम्हाला बघितलं गेलं, पण एकदाही ते आमच्यापर्यंत येत नाही, फक्त त्या सावलीत राहतात आणि मनापासून बोलतात. कारण त्या बदामाच्या झाडाखाली आस्वादच वेगळा. हो, अनेक वर्षापासून आपण बघतो मोठमोठ्या मॅचेस असताना. चला काही करा प्लीज. मॅन फ्रॉम आगवण जय जगुनादेव, या देवाने किती क्रिकेटपटू बनवले, ज्या देवा त्याला खूप मानलं जातं. ट्रॉफी घेतली की त्याच्या देवळात नेऊन त्याला प्रथम दाखवली जाते. ही प्रथा या आगवण गावामध्ये पेरली गेली. इथून जर तुम्ही विचार केला 12 चेंडू आणि 30 धावा तुम्हाला करायचे आहेत. पुन्हा आपण बघत आहात जितेश माछी. ओहो, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पुरेपूर फायदा उचलला. स्कोर लेगच्या डोक्यावर 6 धावा खणखणीत शेवटात. खरं इथे बाकी डावखुऱ्याच्या भातामधला फटका तुम्ही टाकतात आणि हे मैदान जर बघितलं डावखुऱ्या फलंदाज धावा काढण्याचं नंदनवन म्हणून पाहिलं. अतिशय मोठी रंगतदार आपण बघत आहात. 73 धावा विजयासाठी करायच्या 42 धावाची उत्कृष्ट खेळी रोहन यांच्या फलंदाजीतून तुम्हाला पाहायला मिळाली मान वॉरियर्स संघाकडनं. इथे बाकी बघूया मान वॉरियर्स विरुद्ध AR11 असा आपण सामना बघत आहात. इथे बाकी चेंडू जातोय, पुन्हा एकदा चेंडू सीमा पलीकडे 6 धावा खणखणीत षटकार. यावेळेला बाकी चेंडू फेकला जातो मिड विकेटच्या रिझल्टला. समाज, धोडी समाज, कुणबी समाज, वाडवळ समाज, त्याच्यामुळे प्रत्येक भाषेचा अभ्यास या विपुलात तुम्हाला बघायला ठेवतो. तो तुम्हाला हे आदिवासी गीत बघायला मिळेल. आता बाकी 7 चेंडू आणि 26 धावर खेळतो म्हणजे कृपेश अफलातून बॅटिंग परफेक्ट क्लास दर्जा दाखवताना मोक्याच्या सोने बाकी बॅटची फळी आपली खोलताना. इथे बाकी परफेक्ट लाईन लेन चेंडू टाकला जातो. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळेल. या एका धावाने विचार केला धावसंख्या होते ती 56 धावा. 9 चेंडू 17 धावा. मी थोडं रीड केलं की या संघाकडे गोलंदाजीची ताकद थोडी कमी बघतो. सकाळच्या सत्रापासून पाहिलं आहे, पण या पद्धतीने कर्णधार पद निभावलं निश्चितच रोहनने आणि जशा पद्धतीने गोलंदाजांना ॲक्युरेसी टाकण्याचं काम केलं वापरलं आणि म्हणूनच तर हा सामना इथपर्यंत गेला आहे. इथे आता बघूया पुन्हा हा देखील नवीन डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, तो म्हणजे हास्य नावाचा फलंदाज. पुन्हा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. इथे बाकी परफेक्ट लाईन आलेली. यावेळी ऑफ टीमच्या खूपच बाहेर चेंडू जातो वाईड. या वाईड नंतर वेअर करता धावसंख्या पडते ती 57 धावा या फलकावर लागलं जाते. 5वं षटक मार्गस्थ विजयासाठी तुम्हाला धावा करायच्या त्या म्हणजे 73 धावा. आपण सामना बघत आहोत. एका साईडला मान वॉरियर्स आणि एका साईडला विचार केला तुम्हाला सामना बघायला मिळतो तो म्हणजे AR11 वाळवे. पुन्हा इथे बघा चेंडू टटवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टला. इथे बघा क्षेत्रक्षे जाई पण चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतो. यथेच समाचार इथे बघा या गोलंदाजावरती हाणामारीच्या षटकामध्ये काढला जातोय. तेव्हा षटकाराची आतषबाजी कृपेशकडनं बघितली. सामना आपल्याकडे विजय पथावर घोषवताना पाहायला मिळतोय. ही एलिमिनेटरची मॅच आहे. यातील विजेता बाकी गावदेवी खैरा फाटक संघाविरुद्ध खेळ. इथे बाकी परफेक्ट यॉर्कर चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय आणि इथे बाकी तुम्ही विचार केलात तो बाद होतो तो म्हणजे हास्य.
7-12चा उतारा बघायला मिळतो. भावा बहिणीचं नातं तुटलं गेलं, जमिनीसाठी करोडो रुपये इथून ते झाले आणि बघता बघता 7-12 पालघर जिल्ह्यात खूप नावाजलं गेलं. ओ वाटा बॉलिंग कम बॅक केला. आता इथून 6-12 बघायला मिळतात का? 7-12 होता असताना जमीन काही विकली गेली नाही, टोकन संपलं गेलं, नोटाबंदी झाली आणि बऱ्याचशा लोकांच्या नोटा बाकी घरी राहिल्या गेल्या. तशा पद्धतीची खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. इथे जर तुम्ही विचार केला 7-12 तुम्हाला बघायला मिळेल का? आता 6 गोलंदाज कोणी तो बघायचं आहे. चला बेटेगावचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. गौरव घरत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आजच्या 17 सुरुवातीला फलंदाजी चांगली पाहिली त्यांच्याकडनं, पण नंतर बाकी परत विकेट टू विकेट. पण एका साईडला कर्णधार या नात्याने ज्या पद्धतीने आज फलंदाजी केली, खरोखरच कौतुक असायला पाहिजे. आमचे कर्णधार यष्टीरक्षक रोहन आपण बघितलं, अफलातून 42 धावाची आकर्षक खेळी रोहनकडनं तुम्हाला बघायला मिळाली आणि म्हणूनच तर या इनिंगला आकार मिळाला आहे. 73 धावाची आटा. बाकी या सिच्युएशन आपण जर बघितलं इकडं मॅचच्या आतमध्ये आपण विचार केलात 6 चेंडू आणि तब्बल 12 धावा या बनवायच्या आहेत. आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिलं बेटेगावचे उत्कृष्ट मैदान आणि एका नैसर्गिक गवताला कशा पद्धतीने आपण सुंदर मैदान बनवू शकतो. कोण म्हणते प्लांटेशन करायला पाहिजे गवताचं, न करता देखील असे सुसज्ज मैदान. निरंजन कौतुक करायला पाहिजे मैदानाचं, ज्या पद्धतीने मेहनत घेतला आणि गवत तुम्हाला बघायला मिळते. जशा पद्धतीने वंदे मातरम ग्राउंड हे फक्त ऑनली आणि ऑनली स्वप्नील घरतमुळेच ते पळण्याचं ग्राउंड आहे. ओ बॅकफुटला गेला आहे, चेंडूला पोल केला आहे, चेंडू जटो स्क्वेअर लेगच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. इथे बाकी धावसंख्या 1ने वाढून धाव भेटे तो गौरव. इथे बाकी चेंडू टटवलाय, सरळ जातोय सीमा पलीकडे. 6 धावा खानखानी सर्व कृपेच्या बॅटमधून बघायला मिळते. मोक्याच्या साठी षटकार येतो कारण त्याने बॅटची ब्लेड खोल. जावा. पण निश्चितच मी कौतुक करेन मान वॉरियर संघाने ह्या सामन्यामध्ये जो खेळ केला आहे तर निश्चितच मी भारावून जाईल. आणि निश्चितच फायरपासून संघाकडे जे आपण गुण शिकलो आणि ज्या गुणातून आपल्याला परीक्षण करता येते त्याचं आज रोहनने मनापासून कौतुक करेल. ज्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी नसताना इथे बाकी सामना इथपर्यंत आणलाय. ओ इथे बाकी तुम्हाला बघायला मिळतात त्याच्या सुंदर गोलंदाजी, परफेक्ट लाईन अँड लेन, ऑफ साईड ऑफ टर्म. इथून बाकी तुम्हाला बघायला मिळतात त्या म्हणजे 3 चेंडू 5 धावा. बघा 73 धावा. मी म्हटलं ना की इथे देखील कधी मोठे हायएस्ट स्कोरिंग मॅच होतो, कधी लो स्कोरिंग मॅच बघायला मिळतं, पण मिडल ऑफ द स्कोर 73 धावा भरपूर धावा इथे बघायला मिळतं. पण ज्या पद्धतीने खजवलाय 11 चेंडू आणि 34 धावावर खेळतोय तो तुम्हाला कृपेश नावाचा खेळाडू. ओ व्हॉट अ बॉलिंग इज दॅट सेट. काय गोलंदाजी बघायला मिळते आणि ह्याला म्हटलं जाते माझ्यावर असलेला विश्वास करणं दाखवलं विश्वास मी सार्थ करतो. इथून जर तुम्ही गेला तर 2 चेंडू आणि
5 धावा. काय सामना बघितला जातोय बघा. ह्यालाच तर म्हटलं जातं लढणाऱ्या सैनिकाला आणि रडणाऱ्या लहान बाळाला कधीही कोण चूप घाबरू शकत नाही. आणि भारताच्या सैनिकाची भूमी बघते की मरेंगे तो हिंदुस्तान के जिएंगे तो आखरी दम केले, वंदे मातरम का नारा लागे. तशापर्यंत माझ्यामध्ये जिथपर्यंत शक्ती आहे, जिथपर्यंत हातामध्ये ताकद आहे, तिथपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत गोलंदाजी धार टाकला जातो. 2 चेंडू 5 धावा. ओ यस आमचे इथे बघूया झेल होते की पाहायचं आहे. आता बाकी शेवटच्या चेंडू आणि 6 धावाची 5 धावाची आवश्यकता. म्हणजे जिथे चेतन शर्माच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला होता शारजा चषकामध्ये, तशाच पद्धतीचं काम करावं लागेल. कोणी विचार केला होता की 6 चेंडू 12 धावा अशी मॅच निघू शकते. वेल डन, व्हॉट अ कॅप्टनशिप. रोहन मनापासून तीन चेंडू 5 धावा असताना तब्बल चेंडू खाले 2, एक चेंडू डॉट गेला. तदनंतर बाकी चेंडू मोठा फटका खेळण्यामध्ये झेल पकडला गेला. आता बाकी शेवटचा चेंडू आणि यातील विजेता संघ हा राऊंड खेळेल तो म्हणजे निश्चितच गावदेवी खैरा फाटक संघाची. काय मॅच बघायला मिळाली. निश्चितच 73 धावा करत असताना 42 धावाची आकर्षक खेळी आपण रोहनकडनं बघितले. तदनंतर बाकी विचार करताना खूप चांगल्यापैकी गोलंदाजी हाताळली. आता पडाचा आसिफ नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला. आसिफ नाव घेतलं की आम्हाला चिंचणीचा आसिफ मुच्छाले हा खेळाडूचं नाव घेतलं जातं. ज्या पद्धतीने क्रिकेट विश्वामध्ये अवराम अंडराम गाजवलाय तोच आसिफ मुच्छालेचं नाव. आता बाकी आसिफ नावाचं बघायला मिळतं. शेवटचं चेंडू आणि 5 धावाची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे म्हणजे इथे षटकार येणे हे गरजेचं आहे. चला घाई करा प्लीज. चला बराच वेळ झाला, घाई करा. कंपल्सरी षटक मारायचं आहे. 6 धावाची गरज आहे कारण कंपल्सरी चेस या नियमाने आपण टुर्नामेंट खेळतो. काय मॅच रंगवले गेले. अफलातून मॅच. प्रत्येकाचं डोळ्याचं पारणं आणि हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना तुम्हाला बघायला मिळाला. कोणी विचार केला तर 6 चेंडू आणि तुम्हाला धावा होत्या 12. दुसरा चेंडूवर मला वाटतं षटकार आला. दुसरा चेंडू षटकानंतर तिसरा आणि चौथा डॉट गेला. 5वा चेंडू विकेट गेला आणि त्याच्यामुळे इथे बाकी तुम्हाला हा मोठी मॅच बघायला मिळते. सर्वांची लक्ष बघायला मिळते गौरव ह्याच्याकडे. गौरव शेवटचा चेंडू आणि 6 धावाचे. काय गोलंदाजी गौरव ह्याकडे. शेवटचा चेंडू 5 धावा. ओहो हो. आणि इथे बाकी षटकार बघायला मिळतोय आणि इथे आसिफने षटकार मारलाय आणि सामना विजयी संपादून दिलाय. काय सामना बघायला मिळाला. कधी इथे तर कधी तिथे, कधी खुशी तर कधी गम, कधी आनंद तर कधी दुःख, कधी हास्य तर कधी नर्वस व्हा, अशा पद्धतीने सामना रंगवला गेला. पण मित्रांनो विजय कोणाचा देखील असो, दोन्ही संघांनी मनापासून विजय करतो. चला आपण इकडे बघत आहात. निश्चितच कौतुक करेल ती म्हणजे मान वॉरियर संघाचं मनापासून कौतुक करेल आणि अतिशय सुंदर पद्धती गौरवचं मी कौतुक करेल. जरी मॅच तुम्ही हरलात तरी खरोखर शेवटपर्यंत लढलात आणि प्रत्येकाला आठवण राहील ती या स्पर्धेच्या माध्यमातून की निश्चितच मान वॉरियर्स युसुफजी बिलकुल काबिल तारीफ करू का ज्या पद्धतीने मॅच खेळा. जोरदार टाळ्या मान वॉरियर संघासाठी. 6 चेंडू 12 धावा